नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, पैसे लागणार आहेत, आपण ठेवले पाहिजे। पूर्वीच्या काळी परमनंट नोकऱ्या होत्या, कामाची गॅरंटी होती, पगार योग्य मिळत होता, महागाई कमी होती आणि त्याच्यामुळे बचत व्हायची आणि लोकांची घर जागा संपत्ती निर्माण होत होती। आताच्या काळामध्ये आपलं पोट भरत नाही, पैसे कमी मिळतात, आपण खर्च वाढवलेला आहे, नोकऱ्याची गॅरंटी नाही, व्यवसायामध्ये योग्य उत्पन्न मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर आपली धुळदाण उडेल। आपल्याला दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी काम करावं लागेल। आज सुद्धा बघा 15-20 हजार तर राबावं लागतं की नाही। मग ही वेळ का आली? आपण आज जर पैसे नाही ठेवले तर उद्या ह्याच्यापेक्षा वाईट वेळ येणार। मित्रांनो, इन्शुरन्स म्हणजे पुढची गॅरंटी आणि संकटात मदत। आता संकटात कोणीच कोणाला मदत करत नाही। बँकासुद्धा एखाद्या माणसाचं उत्पन्न नसेल तर लोन मिळतं का? मग आपलं लोन का काढावं लागतं? लोन काढण्याच्या अगोदर आपला किती फायदा होतो? 10 लाख जर आपल्याला पाहिजे असेल तर 5 लाख भरायचे आणि 10 लाखाची गॅरंटी आज मिळते। मग आपण काय करतो? गॅरंटेड प्रॉडक्ट घेत नाही, धोकादायक काम करतो आणि धोकादायक काम केल्यामुळे आपला धोका वाढतो आणि ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपल्याला सगळं कळायला लागतं। मित्रांनो, उशिरा कळायला शहाणपण काही कामाचं नसतं। अगोदर कळणं आणि अगोदर करणं महत्त्वाचं आहे। कारण माणसाचं जी सक्सेसफुल लाईफ जे असते ना, विजय पहिला विचारात होतो, मनात होतो आणि नंतर कर्मात होतो आणि नंतर वास्तवात येतो। आता काय झालेलं आहे, मनातच विचार चांगले येत नाहीत, ॲक्शन केली जात नाही, कंटिन्युटी सातत्याने ते टिकवले जात नाही आणि शेवटी मग अपेक्षा केली जाते की असं का प्रॉब्लेम आला। कारण प्रॉब्लेम निर्माण करताना आपल्याला त्याचं भान राहिलेलं नाही, आपण लक्षात घेतलं नाही। आणि आज बघा, लोक कमवले की पैसे पहिले सगळे खर्च करतात आणि बचत शेवटच्या स्टेपला ठेवतात आणि बचत केली जात नाही, पैसेच उरत नाहीत आणि म्हणतात पण आम्हाला पैसेच उरत नाहीत। मित्रांनो, पैसे उरणार नाहीतच कितीही कमवा तुम्ही, आपला खर्च वाढत जातो, महागाई वाढते, अपेक्षा वाढतात, गरजा वाढतात आणि जिम्मेदाऱ्या पण वाढतात। या सगळ्या गोष्टीचं जर तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर इन्शुरन्स पर्याय नाही आणि पहिलं इन्शुरन्स घेतला पाहिजे। इन्शुरन्सच्या माध्यमातून बचत पण होते आणि इन्कम प्रोटेक्शन होतं आणि तुम्हाला वेळोवेळी पैशाचा पुरवठा होतो लोनच्या माध्यमातून। बँका तेच काम करतात। आता LICच्या पॉलिसीवर लोन काढतात, लोक पैसेच भरत नाहीत आणि मोठ्या प्रमाणावर व्याज देतात। मित्रांनो, व्याज हे तुमच्या उत्पन्नात न जातं, तुम्ही कमजोर बनताय। लोन काढू नये असं नाही, परंतु लोन योग्य कामासाठी काढलं पाहिजे, वेळेत भरलं पाहिजे। नाहीतर व्याजावर व्याज जातं, आपला प्रॉफिट दुसऱ्याच्या खिशात जातो, आपण काम करून आपलं आयुष्य संपतं, गरिबी वाढत जाते, मानसिक तणाव निर्माण होतो आणि ह्याचं उत्तर शेवटी सापडत नाही, लोक सुसाईड पण करतात। मित्रांनो, गंभीर प्रश्न आपण निर्माण करतो आणि आपण सगळ्यांना दोष देतो। एक बोट आपण दुसऱ्याला दाखवतो तर 4 बोटं आपण गुन्हेगार असतो। जोपर्यंत आत्मपरीक्षण करून जर प्लॅनिंग नाही केलं तर कधीच काही साध्य होणार नाही। अधिक माहितीसाठी मला फोन करा।